विशेष रूपाने उपस्थित असलेले महानगरपालिकेचे आयुक्त श्री ईश्वर जगदानी, डॉक्टर विपिन शर्मा, श्री प्रमोद हेगडे जी आणि मंचावरील सर्व नगरसेवक आणि उपस्थित सर्व माझ्या मला अतिशय आनंद आहे की गेली अनेक वर्ष या सायन हॉस्पिटलचा विस्तार व्हावा याकरता कॅप्टन प्रवीण सेवक हे सातत्याने पाठपुरावा करत होते आणि आज खऱ्या अर्थानं त्या कामाची सुरुवात आपण सगळे करतो. केवळ सायनच नाही तर मुंबईच्या विविध भागातील नागरिकांकरता हे हॉस्पिटल एक अत्यंत महत्त्वाचं हॉस्पिटल असणार आहे. आपल्याला कल्पना आहे, अमित सिलवलेंनी सांगितलं की 1947 मध्ये केवळ 60 खाटांचं हॉस्पिटल म्हणून हे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालं. आज जवळपास 1900 खाटा या ठिकाणी आहेत आणि एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून या हॉस्पिटलकडे पाहिलं जात आहे. एशियातलं सर्वात मोठं ट्रॉमा केअर सेंटर, भारतातली पहिली ह्युमन मिल्क बँक, ऑस्ट्रेलिया मुलांकरता स्कीम बँक, असे अनेक वैशिष्ट्य या हॉस्पिटलचे आहेत आणि प्रचंड मोठा ताण या हॉस्पिटलवर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. नवीन सेवक मला नेहमी सांगायचे की सायन हॉस्पिटलचं या ठिकाणी विस्तारीकरण झालं पाहिजे, पुनर्निर्माण झाला पाहिजे. कारण या हॉस्पिटलवर इतका ताण आहे की अनेक वेळा एका बेडवर 2 पेशंट सोपवण्याची वेळ येते, तर आपण कधी कुठल्या पेशंटला परत पाठवत नाही. आलेल्या प्रत्येक रुग्णाला सेवा देण्याचा प्रयत्न करतो. मुंबईमध्ये केवळ मुंबईचेच पेशंट असं नाही, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई एक आधुनिक शहर आहे. महाराष्ट्राच्या इतर भागात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण या ठिकाणी येतात आणि अनेक वेळा तर महानगरपालिकेच्या काही मेडिकल कॉलेज हॉस्पिटल्समध्ये परदेशातले रुग्ण देखील या ठिकाणी आलेल्या उपचार घेताना आपल्याला पाहायला मिळतात. साहजिकच एक मोठा ताण या सगळ्या घटकांवर आहे आणि म्हणूनच याचं आधुनिकीकरण करणं आणि त्याला एक नवीन स्वरूप देणं, याचा विस्तार करणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनच आता हा विस्तार झाल्यानंतर जवळपास याची कॅपॅसिटी 50च्या जवळपास जाणार आहे आणि 3286 बेड्स या सायन हॉस्पिटलमध्ये लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयामध्ये या ठिकाणी रुग्णसेवेकरता आपल्याला उपयुक्त होणार आहे. यामध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या निवासासाठी 25 मजली कामं असणार आहे. यामध्ये 13 मजल्यांचं कॅन्सर केअर सुविधा असणार आहे. यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे जे काही या ठिकाणी पेट सीटी असेल, MRI असेल, सीटी स्कॅन असेल, अशा जेवढ्या सगळ्या आधुनिक डायग्नोस्टिक्सच्या व्यवस्था आहेत या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी असतील. 15 मजल्याची रुग्णालयाची इमारत असेल, 14 मजल्याची आपत्कालीन सेवा असेल, 13 मजल्याची बाह्यगृह इमारत असेल, 40च्या वर ऑपरेशन थिएटर्स हे या ठिकाणी असतील आणि जवळपास 2500 कोटी रुपये महानगरपालिका याच्यावर खर्च करणार आहे आणि एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं हे हॉस्पिटल या ठिकाणी तयार होणार आहे. भविष्यात वैद्यकीय आरोग्य सेवा या सगळ्या गोष्टींमध्ये तंत्रज्ञान हे अत्यंत प्रमुख असणार आहे आणि अशा प्रकारचं तंत्रज्ञान देखील या हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी वापरण्यात येणार आहे. म्हणजे याचा एकूण जो बांधकाम कालावधी आहे त्या संदर्भातली माहिती घेतली. या 2 फेजमध्ये बांधकाम होणार आहे. पहिल्या फेजमध्ये रिकाम्या जागेवर बांधकाम करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये हॉस्पिटल शिफ्ट होईल आणि मग जुनी इमारत काढून त्या ठिकाणी अजून एक इमारत तयार होईल.
अशा पद्धतीनं हे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे अतिशय आधुनिक अशा पद्धतीचं या ठिकाणी काम हे आपल्याला पाहायला मिळेल. विशेषतः मला या गोष्टीचे समाधान आहे की या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल देखील तयार होत आहे. कारण आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये कॅन्सर सारखा रोग हा मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलवर जे पेशंट बंडल आहे ते कुठेतरी शिफ्ट झालं पाहिजे हे देखील महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण राज्य सरकारच्या वतीने देखील अनेक योजना सुरू केल्या. सगळ्यात महत्वाची योजना महात्मा फुले जनारोग्य योजना आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आता आपण 5 लाखापर्यंत मोफत इलाज घेण्याचा अधिकार हा प्रदान केलेला आहे. त्याच्याकडे कुठलं रेशन कार्ड आपण पाहणार नाही, त्याच्याकडे कुठली कागदपत्र आपण पाहणार नाही, तर त्याला आपण इलाज घेण्याचं काम आपण करतो. आणि मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 2400 असे आजार आहेत की त्या 2400 आजारांवर आपण आता मोफत सेवा देतो. 4500 हॉस्पिटल आपण त्याच्यामध्ये इंटरनल केलेले आहेत आणि हे सगळं करत असताना 9 आजार असे आहेत की ज्या आजारांकरता 22 लाख रुपयांपर्यंतची मदत ही राज्य सरकारच्या वतीने आपण करतो. ज्याचा कुठलाही एक पैशाचा खर्च हा आपण त्या ठिकाणी रुग्णांना येऊ देत नाही. त्यामुळे माननीय प्रधानमंत्री मोदींची प्रधानमंत्री जन कल्याण योजना, राज्य सरकारची महात्मा फुले जन कल्याण योजना, मुंबई महानगरपालिकेने उभं केलेलं सगळे इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मुंबईकर असो की महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक असो प्रत्येक गरीबाला मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प हा आपला आहे. आणि त्या संकल्पाकडे जाण्याच्या दृष्टीनं आजचा हा जो काही इमारतीचा भूमिपूजन सोहळा आहे हा अत्यंत महत्वाचा सोहळा आहे. मी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर, सर्व पदाधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो की या ठिकाणी आज हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, सभा आयुक्त, त्यांचे अधीनस्थ या सगळ्या विभागाचे लोक, या हॉस्पिटलचे डीन आणि सगळे डॉक्टर्स आणि इथले कर्मचारी या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि मी आपल्या सर्वांना आश्वासन करू इच्छितो की पुढच्या काळात अशा पद्धतीनं मुंबईमध्ये दर्जेदार सेवा ही प्रत्येक मुंबईकरांना मिळाली पाहिजे या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही व्यवस्था उभ्या करू आणि मुंबईकरांना मोफत आणि दर्जेदार अशा पद्धतीनं आरोग्य सेवा आपण निश्चितपणे मिळवून देऊ. आज मला या गोष्टीचा निश्चित उल्लेख केला पाहिजे की ज्या प्रकारे या कामाचा पाठपुरावा कॅप्टन आर सुनील सेल्वन यांनी केलेला आहे तो निश्चितपणे खूप महत्वाचा आहे. खरं तर मित्र असं आहे की गेले कित्येक वर्ष त्यांनी अक्षरशः माझं डोकं खाऊन टाकलं या साई हॉस्पिटल करता. ते कुठेही भेटले तरी साई हॉस्पिटल विशेष बोलायचे. एखाद्याच्या लग्नात भेटले तरी साई हॉस्पिटल, एखाद्याच्या मैत्रीत भेटले तरी साई हॉस्पिटल, एखाद्या कार्यक्रमात भेटले तरी साई हॉस्पिटल. त्यामुळे जसं या साई हॉस्पिटलच्या भूमिपूजनामुळे इथल्या नागरिकांना फायदा होणार आहे तसंच माझे केस वाचणार आहे. आणि मला देखील आता सुनील सेल्वन यांच्या आग्रहापासून थोडी सुटका मिळणार आहे. आणि मी त्यांचं अभिनंदन करतो की एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला आहे अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन आज या निमित्ताने करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला विनंती